हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। खंडणी प्रकरणी सीआयडीकडून वाल्मिक कराडच्या पत्नीची चौकशी। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांचीही बीड पोलीस ठाण्यामध्ये चौकशी। महादेव ॲपच्या माध्यमातून बीडमध्ये मोठा घोटाळा। सुरेश धसांचा खळबळजनक आरोप। एका व्यक्तीच्या नावावरती 9 अब्ज रुपयांचा व्यवहार झाल्याचा दावा। सुरेश धस यांनी मुंडेंना टार्गेट करण्याची सुपारी घेतल्याचा मिटकरींचा आरोप, तर आपल्या नादी न लागण्याचा सुरेश धस यांचा अमोल मिटकरींना इशारा। सरपंच हत्येच्या घटनेविरोधामध्ये रेणापुरात आक्रोश मोर्चा। मोर्चाला संबोधित करताना संतोष देशमुखांची मुलगी वैभवी भाऊक। वडिलांना न्याय मिळेपर्यंत लढण्याचा निर्धार। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ बीडमध्ये उद्या सर्वपक्षीय मोर्चा। भाजप आमदार सुरेश धस सहभागी होणार। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यामध्ये मेसाई जवळगा गावच्या सरपंचावरती जीवघेणा हल्ला। पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न। पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू। मुंबईच्या घाटकोपर परिसरात भरधाव टेम्पोने पादचाऱ्यांना चिरडलं। एका महिलेचा मृत्यू, 5 ते 6 जण जखमी। लाडकी बहीण योजनेमुळे शिक्षकांचा पगार उशिरानं होणार ही बातमी चुकीची। महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंची माहिती। राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी। नंदुरबार, जळगाव आणि सिंधुदुर्गात पावसाच्या सरी। पिकं आणि फळबागांना फटका बसण्याची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतलं मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं दर्शन। गांधी कुटुंबियांकडून मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण।